Today we will learn the next one reagent is called chloranil, and chloranil is very important reagent for the removal of hydrogens. आता बेसिकली तुम्हाला मी एक डेफिनेशन मी आधी सांगितलं होतं ऑक्सिडेशन टॉपिक सुरू होताना. ऑक्सिडेशन म्हणजे काय, सोप्या भाषेत सांगतो. जर एखाद्या कंपाऊंडमध्ये ऑक्सिजन आणि कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड असेल तर त्याचं कन्व्हर्जन कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड केलात तर त्याला आपण म्हणतो ऑक्सिडेशन. ही झाली पहिली केस. दुसऱ्या केसमध्ये एखाद्या कंपाऊंडमधनं म्हणजे ऑक्सिडेशन म्हणजे काय, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. ज्या कंपाऊंडमध्ये ऑक्सिजन नव्हता त्यात तुम्ही ऑक्सिजनचे ॲडिशन करताय अशा कंपाऊंडला म्हणताय काय, अशा रिएक्शनला आपण म्हणतो ऑक्सिडेशन रिएक्शन. ही दुसरी केस झाली. तिसरी एक अशी केस आहे, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिडेशन, तर रिमूव्हल ऑफ हायड्रोजन म्हणजे सुद्धा काय म्हणतो आपण त्याला, ऑक्सिडेशन म्हणतो. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन त्याला आपण काय म्हणतो, ऑक्सिडेशन. मग आताचा जो रिएजंट आपण शिकणार आहोत क्लोरॅनिल, तर ह्या क्लोरॅनिलमध्ये तर तो ऑक्सिजनची ॲडिशन करत नाही, तर इथं हायड्रोजन्स रिमूव्ह करतो. आणि हायड्रोजन्स रिमूव्ह केला तर काय तयार होईल की त्याच्यामध्ये अल्किन कंपाऊंड तयार होईल, कार्बन कार्बन डबल बॉन्ड तयार होईल. असा हा रिएजंट आहे क्लोरॅनिल. ओके, सगळ्यात सिंपल भाषेत मी तुम्हाला सांगितली. ऑक्सिडेशन म्हणजे काय, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन किंवा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. म्हणजे ऑक्सिजन तर त्यात घाला किंवा हायड्रोजन तरी काढा, म्हणजे ह्याला आपण म्हणतो ऑक्सिडेशन. किंवा समजा ऑलरेडी ऑक्सिजन असेल आणि तो सिंगल बॉन्डेड असेल कार्बनला, तर त्याचं डबल बॉन्डमध्ये कन्वर्ट करावं कार्बनवरती, तर त्याला आपण म्हणतो ऑक्सिडेशन स्टेप. फॉर एक्झाम्पल आपण अल्कोहोलचं कन्वर्जन अल्डिहाइडमध्ये किंवा कीटोनमध्ये करतो, तिथं आपण ऑक्सिडेशन म्हणतो. तर ह्या इथं जो आपण रिएजंट बघणार आहे तर ह्याच्यामध्ये हायड्रोजन रिमूव्ह करतो. कसा करतो हे आपण ऑलरेडी बघणारच आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ह्याची डेफिनेशन किंवा स्ट्रक्चर वगैरे काय काय येतं हे आपण पहिल्यांदा डिस्कस करूया. ओके, देन द व्हेरी फर्स्ट इज द क्लोरॅनिल इज अँड किनोन टाईप मोलिक्यूल. क्लोरॅनिल इज अँड किनोन टाईप मोलिक्यूल. किनोन म्हणजे काय, तर मी तर क्युनोनचं स्ट्रक्चर काढतो, जिथं ऑलरेडी आहे स्ट्रक्चर, तरी पण तुम्हाला समजण्यासाठी मी व्यवस्थित आणखी एकदा ड्रॉ करतो. हे आहे आपला सायक्लोहेक्सेन. ह्याच्यामध्ये इथे एक डबल बॉन्ड आणि इथे एक डबल बॉन्ड. ओके, आणि 1 आणि 4 नंबरच्या पोझिशनला ऑक्सिजन. ह्याला आपण म्हणतो काय, क्युनोन. आता तुम्ही क्युनोन हा कंपाऊंड कुठेतरी बघितलंय. BSc TYला असताना पोटेन्शियोमेट्रिक एक्सपेरिमेंट करत असताना तुम्ही क्यून हायड्रोन इलेक्ट्रोड यूज करत होता, आणि त्याच्यामध्ये क्यून हायड्रोन इलेक्ट्रोडमध्ये तिथं एक कसली तरी काळ्या कलरची पावडर होती आणि त्याच्यामध्ये थोडासा काय होता, क्युनोन होता. हा क्युनोन. क्लोरॅनिलचं स्ट्रक्चर हे किनोनसारखं आहे. फरक काय आहे की इथे एक हायड्रोजन आहे. ओके, इथे एक हायड्रोजन आहे, हा सुद्धा एक हायड्रोजन असतो, इथे सुद्धा एक हायड्रोजन असतो. हे चारही हायड्रोजन जर आपण क्लोरीननं रिप्लेस केलो तर ह्याचं नाव बनतं काय, क्लोरॅनिल. ह्याचं नाव काय बनतं, क्लोरॅनिल. क्लोरॅनिल इज अँड कॉमन नेम. ओके, इट्स आयुर्वेदिक नेम इज टेट्राक्लोरो. 4 क्लोरीन आहेत म्हणून टेट्राक्लोरो. 1,4 बेन्झोकिनोन. हे त्याचं काय झालं, आयुर्वेदिक नेम झालं. अँड इट्स मोलिक्युलर फॉर्म्युला, कार्बन कार्बन इज 6, chlorine is 4 and oxygen are 2, so that C6Cl4O2 हे त्याचं नाव आलं क्लोरॅनिलचं. ओके, आता क्लोरॅनिल काय करतो आपण बघूया. हे त्याचं स्ट्रक्चर आहे क्लोरॅनिलचं, हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा, क्लोरॅनिलचं स्ट्रक्चर. आता क्लोरॅनिल काय करतो बघूया आपण. सगळ्यात पहिला पॉईंट, क्लोरॅनिल हा गुड डिहायड्रोजिनेटिंग आहे. गुड म्हणजे चांगला, डी म्हणजे काय, काढून टाकणारा. फॉर एक्झाम्पल उन्हात गेलात तुम्ही, पाणी कमी पडलं तर तुमच्या शरीरातनं पाणी निघून जातं, त्याला आपण म्हणतो डिहायड्रेशन. म्हणजे रिमूव्हल ऑफ वॉटरला आपण म्हणतो डिहायड्रेशन. ओके, तसंच रिमूव्हल ऑफ हायड्रोजनला आपण टर्म यूज करतो डिहायड्रोजिनेटिंग किंवा डिहायड्रोजिनेशन. त्याचाच अर्थ काय, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. हे मी तुम्हाला माझ्या भाषेत तुम्हाला समजण्यासाठी मी ॲड केलं आहे, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. असा हा रिएजंट आहे. It is less powerful oxidizing reagent as compared to DDQ. आता DDQ म्हणजे काय, तर हा जो क्युनोन आहे हा मॉडिफाईड फॉर्म ऑफ DDQ आहे. आता DDQचं मी ते स्ट्रक्चर करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल.
अशा पद्धतीनं हे झाला आपला बेन्झोक्विनोन झाला. काय झाला हा बेन्झोक्विनोन. तर इथं आहे आपला क्लोरीन, इथं आहे आपला क्लोरीन, पण इथं आहे आपला CN, इथं आहे आपला CN. CN म्हणजे तो नायट्राइल ग्रुप आहे आणि ह्याचा लॉंग फॉर्म बघा. डी म्हणजे डायक्लोरो, डाय म्हणजे दोन ना, ओके, दोन क्लोरीन आहेत म्हणून डायक्लोरो. पुढचा डी म्हणजे डायसायनो, दोन सायनाइड ग्रुप आहेत म्हणून डायसायनो. आणि क्यू म्हणजे काय बेन्झोक्विनोन, 1,4 बेन्झोक्विनोन. हा रिएजंटमध्ये सायनाइड ग्रुपला जर मी बाहेर काढलो आणि तिथं जर क्लोरीन ॲड केलो तर मला काय होतो, हा थोडासा माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट होतो. माइल्ड म्हणजे काय, थोडासा त्याची ताकद कमी होती. त्यानं काय होतं, जिथं आपल्याला स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट हवा असतो, पाहिजेल असतो, तेव्हा तुम्ही DDQ यूज करू शकता. आणि जेव्हा तुम्हाला माइल्ड ऑक्सिडेशनची आवश्यकता असती तेव्हा तुम्ही तिथं क्लोरॅनिल यूज करू शकता. ह्या दोघांचा रोल सेम आहे. ह्या दोघांचा रोल काय आहे, सेम आहे. जसं की सोनार आणि लोहा. सोनाराला कसं असतं, त्या दागिन्याला डिझाईन करण्यासाठी छोटे छोटे घाव घालावं लागतात, ओके. आणि लोहार असतो त्याला ते लोखंडाचं बऱ्यापैकी माहीत आहे तुम्हाला, तो थोडासा कठीण धातू असल्यामुळे जोरात प्रहार करावा लागतो. अशा पद्धतीनं लोहार म्हणजे DDQ आहे आणि सोनार म्हणजे कोण आहे, क्लोरॅनिल, म्हणजे माइल्ड आहे, तो लेस पॉवरफुल आहे, ओके. पण दोघांचं काम काय, सेम, एखादी कलाकृती बनवणं. अशा पद्धतीनं इथं आपलं काम आहे आपल्या टॉपिकमध्ये त्या कंपाऊंडमधनं हायड्रोजनला घालून देणं, हे त्या दोघांचं काम आहे, ओके. त्याच्या पुढे बघा, ह्या दोघांच्यामधनं जो बाय प्रोडक्ट मिळतो तर तो ॲरोमॅटिक DDQH2 म्हणतो, म्हणजे डायहायड्रोक्विनोन. म्हणजे जसं क्विन हायड्रोन पावडर मिळतो अशा पद्धतीनं मुलाला अरोमॅटिक कंपाऊंड हा आपल्या दोन्ही कंपाऊंडमधनं बाय प्रोडक्ट मिळतो, ठीक आहे. आता आपण हा रिएजंट कसा सिंथेसिस करतात आणि त्याची मेकॅनिझम बघूया आपण आणि त्याचे ॲप्लिकेशन्स बघूया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला क्लोरॅनिल सिंथेसिस करायचं आहे. तर तो सिंथेसिस करण्यासाठी आपण काय म्हणतो, प्रिपरेशन ऑफ क्लोरॅनिल. कसं प्रिपेअर करतात, तर हा पहिल्यांदा क्विनोन घ्यावा लागेल. क्विनोन म्हणजे आता मी सांगितलं की तुम्ही BSc TYला पोटेन्शियोमेट्रिक एक्सपेरिमेंटमध्ये जर तुम्ही ब्लॅक कलरचं कंपाऊंड वापरताय तर 50% हा क्विनोन असतो. ह्या क्विनोनची रिएक्शन आपण पोटॅशियम पर क्लोरेट इन प्रेझेन्स ऑफ HCl करायचं आहे. पोटॅशियम पर क्लोरेट मला वाटतं आमच्या लॅबमध्ये आहे कदाचित, पोटॅशियम पर क्लोरेट, आणि HCl पण लॅबमध्ये आहे, क्विनोन पण आहे. ह्या दोघांची एका टेस्टट्यूबमध्ये घ्या किंवा एखाद्या राऊंड बॉटम फ्लास्कमध्ये घ्या आणि त्याला हीट करा. हीट केल्यानंतर आपल्याला काय मिळतो, क्लोरॅनिल हा प्रोडक्ट मिळतो. आणि क्लोरॅनिल हा काय आहे, ऑक्सिडायझिंग एजंट आहे. आता कशा पद्धतीनं हा रिएजंट तयार होतो त्याची मी मेकॅनिझम पुढच्या ह्या स्लाइडमध्ये दाखवतो, ओके. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा, कोण आहे तुमचा, हा तुमचा हा तुमचा क्विनोन आहे. हा तुमचा कोण आहे, क्विनोन आहे. KCl4 मधनं काय होईल, Cl मायनस निघून येईल जेव्हा तुम्ही हीट करता तेव्हा. आणि हा Cl मायनस काय करतो, तर ह्या कार्बनवरती अटॅक करतो. मी तुम्हाला त्याची मेकॅनिझम दाखवतो. काय करतो, हा Cl मायनस ह्या कार्बनवरती अटॅक करतो. ह्या कार्बनवरती अटॅक केल्यामुळे काय होईल, इथला डबल बॉन्ड इथे शिफ्ट होईल, म्हणजे ज्याला आपण म्हणतो काय कॉन्ज्युगेशन्स, इथं शिफ्ट झाल्यामुळे काय होईल, O मायनस तयार होईल. आणि हा O मायनस काय करेल, HCl मधनं जो H+ येतो त्या H+ वरती बॉन्ड तयार करून OH तयार होईल. अशा पद्धतीने काय होईल, OH तयार होईल. आणि त्याच्यानंतर पुढं काय होईल इथे, तर इथं आपल्याला कीटो इनॉल टॉटॉमिरिझम मी शिकवले ना, एनॉल टॉपिक. कीटो इनॉल म्हणजे ॲक्च्युली तो कीटोन आणि इन मला वाटतं MSc 2ला शिकवले. जेव्हा कॉन्ज्युगेशन्समध्ये येतील तेव्हा इनॉल तयार होतो. फिनॉल जसा असतो तसा इनॉल तयार होतो. आता हा झाला काय, फिनॉलमध्ये कन्वर्ट झाला, 1,4 पोझिशनला OH ग्रुप झालेला तुला, ओके. आता इथं काय करायचं आहे, मला परत ऑक्सिडेशन करायचं आहे इन प्रेझेन्स ऑफ KCl4. आता इथं ऑक्सिडेशन केल्यामुळे काय होईल, परत हा मोनोक्लोरोबेन्झोक्विनोन होईल. आणि जेव्हा तुम्ही KCl4 घेताय तेव्हा दुसरा Cl मायनसचा युनिट हा ह्या कार्बनवरती अटॅक करेल. ह्या कार्बनवरती अटॅक केल्यानंतर काय होईल, आता परत हा डबल बॉन्ड इकडे शिफ्ट होईल आणि परत O मायनस तयार होईल.
ओ मायनस काय करेल, HCl मधनं H ला परत कॅप्चर करेल, करेल ना. त्यामुळे परत काय झाला, इथं OH झाला. पण ह्या सिस्टीममध्ये काय आहे, कीटोन आणि तिथं ऍडजस्टंट अल्फा पोझिशनला हायड्रोजन आहे. त्यामुळे हा जो रेड मार्क केलेला आहे तिथं कीटो इनॉन टॉटिमरिझम होतं आणि इथं कन्वर्ट होतं परत कशामध्ये, एनॉल. म्हणजे परत फायनली मला काय मिळाला, 1,4 पोझिशनला OH ग्रुप मिळालाच, पण हे आर्थो ग्रुप्स एकमेकाला क्लोरीन अटॅच झाले. अशा पद्धतीनं परत मी ह्याचं ऑक्सिडेशन करणार. ऑक्सिडेशन केले की परत काय मला मिळणार, 1,4 पोझिशनला कीटोन ग्रुप मिळणार. आणि परत KCl4 घेतलात की परत आता ह्या पोझिशनला Cl अटॅक करेल, परत इथं OH ग्रुपमध्ये करेल, पुढच्या स्टेपमध्ये परत कीटो इनॉल कन्वर्ट होईल, इथं OH ग्रुप होईल. अशा पद्धतीनं 4 वेळा हा मोलिक्यूल KCl4O4 KClO4 आणि HCl वरती रिॲक्ट होतो आणि आपल्याला काय मिळतो, क्लोरॅनिल. ही जी पहिली स्टेप आहे, ही पहिली स्टेप 4 वेळा रिपीट होती, जोपर्यंत फुल्ली हायड्रोजन्स Cl न कॅप्चर करत नाही तोपर्यंत. आणि फायनली आपल्याला मिळतो क्लोरॅनिल. आणि हा क्लोरॅनिल आपण काय करतो, ॲज अ रिएजंट आपण यूज करतो. ओके, आता त्याचे ॲप्लिकेशन्स बघूया. मी ह्याची पण मेकॅनिझम दाखवतो, बघा काय होते. पण पहिल्यांदा मी त्याचे एक्झाम्पल्स मेन्शन करतो. पहिलं एक्झाम्पल आहे, डिहायड्रोजिनेशन लीड्स टू अरोमॅनायझेशन ऑफ डिहायड्रोनॅप्थॅलिन टू नॅप्थॅलिन. आता ह्या एक्झाम्पलमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलात तर इथं बघा, ह्याचं नाव आहे डिहायड्रोनॅप्थॅलिन. म्हणजे इथं एक डबल बॉन्ड मिसिंग आहे. ओके, जेव्हा तुम्ही क्लोरॅनिल यूज करताय, क्लोरॅनिल काय करतो, तर हायड्रोजन रिमूव्ह करतो. एक हायड्रोजन मी ॲरोनं दाखवतो, एक हायड्रोजन इथून रिमूव्ह करेल, एक हायड्रोजन इथून रिमूव्ह करेल आणि दुसरा हायड्रोजन इथून रिमूव्ह करेल. आणि हायड्रोजन गॅस निघून गेल्यामुळे काय होईल तिथं, येस, डबल बॉन्ड तयार होईल. काय होईल तिथं, डबल बॉन्ड तयार होईल. दिस इज द रोल ऑफ क्लोरॅनिल. सिमिलरली सेकंड वन, ह्याचं नाव काय आहे, येस, डिहायड्रोक्विनोलिन. आणि जेव्हा तुम्ही रिएजंट घेताय क्लोरॅनिल, तर मगासारखीच रिएक्शन होती आणि आपल्याला मिळतो काय, क्विनोलिन हा कंपाऊंड मिळतो. ओके, सिमिलरली खालती पण सिमिलर तशीच रिएक्शन आहे. ह्याचं नाव आहे डिआयसोक्विनोलिन आणि त्याची रिएक्शन आपण क्लोरोनिलवर केलो तर आपल्याला मिळतो काय, आयसोक्विनोलिन हा कंपाऊंड मिळतो. ओके, त्याच्यानंतर पुढे एक केस आहे, इथं अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड सायक्लिक कीटोन आहे. अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड सायक्लिक कीटोन म्हणजे काय, तर मी तुम्हाला ॲरो दाखवतो. हा आहे कीटोन, बरोबर, आणि हा आहे अल्फा पोझिशन, ही आहे बीटा पोझिशन. अल्फा आणि बीटामध्ये डबल बॉन्ड आहे, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड. आणि हा मेन फंक्शनल ग्रुप कोणता आहे, कीटोन, त्यामुळे याचं नाव झालं काय, कीटोन. जेव्हा अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड सायक्लिक कंपाऊंड असेल, त्याची रिएक्शन जेव्हा तुम्ही क्लोरीनवर करताय तेव्हा तो होमो ॲन्युलरमध्ये, म्हणजे होमो ॲन्युलर म्हणजे काय, तर इथं दोन रिंग आहेत, मी दाखवतो. ही एक रिंग आहे आणि कलर बदलून मी दाखवतो दुसरी, ही एक रिंग आहे. ओके, तर होमो ॲन्युलर म्हणजे जर डबल बॉन्ड ह्या रेड कलरमध्ये जर झाला, म्हणजे एकाच जिथे ऑलरेडी डबल बॉन्ड आहे तिथं जर डबल बॉन्ड तयार झाला तर त्याला आपण म्हणतो होमो ॲन्युलर. आणि अपोजिट म्हणजे दुसऱ्या इथे झाला असता तर आपण त्याला म्हटलं असतो हिटेरो ॲन्युलर रिंग. त्यामुळे इथं डिहायड्रोजनेशन ऑब्झर्व झालेलं आहे, ह्या रिंगमध्ये ऑब्झर्व झालेलं नाही आहे, त्याला मी काय करत नाही. ठीक आहे, अशा पद्धतीनं तर आपल्याला होमो ॲन्युलरमध्ये यस डिहायड्रोजनेशन ऑक्युर होतं. पण जर इथं DDQ घेतलो, इथं जर मी DDQ घेतलं तर मला मात्र हिटेरो ॲन्युलर रिंगमध्ये तयार होतं, कारण की क्लोरोनिल हा कायनेटिक कंट्रोल प्रोडक्ट आहे. कायनेटिक कंट्रोल प्रोडक्ट आणि थर्मोडायनेमिक कंट्रोल प्रोडक्ट म्हणजे काय हे मी तुम्हाला परत एकदा सेम फर्स्टमध्ये शिकवलंय, फक्त थोडंसं अभ्यास केला असेल तर आठवेल. कायनेटिक कंट्रोल प्रोडक्ट म्हणजे काय, तर तो प्रोडक्ट फास्ट तयार होतो पण त्याची स्टॅबिलिटी कमी असते. आणि थर्मोडायनेमिक कंट्रोल काय असतो, प्रोडक्ट तयार होण्यासाठी वेळ जास्त लागतो, पण प्रोडक्ट तयार झालेला जो प्रोडक्ट असतो तो मोर स्टेबल असतो, त्याला आपण म्हणतो थर्मोडायनेमिक कंट्रोल प्रोडक्ट. हे मी परत पुढच्या स्लाइडमध्ये पण सांगणार आहे. ओके,
आता क्लिअर करतोय. तर ह्याची मेकॅनिझम काय बघा, मी इथं फक्त नॅफ्थॅलिनवरती मी दाखवलेलं आहे. येस, नॅफ्थॅलिनवरती मी दाखवलेलं आहे. तर क्लोरॅनिल इथं DDQ पडले, पण ते चुकीचं आहे, मी ते खड करून टाकतो. इथं DDQ आले, तिथं क्लोरॅनिल पाहिजे होतं. ओके, तर याचं नाव क्लोरॅनिल आहे. तर काय होतं बघा, पहिल्यांदा हा जो कार्बन आहे हा कसा आहे, अलायलिक कार्बन आहे. कसा कार्बन आहे, अलायलिक कार्बन आहे. आणि हा कार्बन कसा आहे, बेन्झॅलिक कार्बन आहे. हा कार्बन कसा आहे, बेन्झॅलिक कार्बन आहे. तर बघा, हा जो हायड्रोजन आहे, अलायलिक किंवा बेन्झॅलिक काही फरक पडत नाही, हा हायड्रोजन यस काय करेल, ऑक्सिजनवरती जाईल. ऑक्सिजनवरती गेल्यामुळे हा डबल बॉन्ड रिंगमध्ये जाईल. हा रिंगमध्ये गेल्यानंतर हा डबल बॉन्ड इकडे शिफ्ट होईल आणि इकडे शिफ्ट झाल्यामुळे कार्बनवर ऑक्सिजन, कार्बन आणि ऑक्सिजनमधला डबल बॉन्ड काय होईल, कन्वर्ट ऑक्सिजनवरती O- मध्ये कन्वर्ट होईल. ओके, अशा पद्धतीनं हायड्रोजन निघून गेल्यामुळे मला इथं काय तयार झाला, कार्बोकॅटायन चार्ज तयार झाला, पॉझिटिव्ह चार्ज. ओके, आणि इथं O- तयार झाला होता, तो O- हा मॉलिक्यूल इथं दाखवलेला आहे. पुढच्या स्टेपमध्ये O- म्हणजे ऑक्सिजनवरती निगेटिव्ह चार्ज स्टेबल असतो का, नाही, तर तो ॲसिडिक प्रोटॉनला अबस्ट्रॅक्ट करतो. आणि हा जो प्रोटॉन आहे तो कसा आहे, मोर ॲसिडिक प्रोटॉन. कारण की मी आधी सांगितले, बेन्झॅलिक प्रोटॉन असेल किंवा अलायलिक प्रोटॉन असतो तर ते मोर ॲसिडिक प्रोटॉन असतात. त्यामुळे हा O- हा प्रोटॉनला अबस्ट्रॅक्ट करेल. अबस्ट्रॅक्ट केल्यामुळे हा बॉन्ड आतमध्ये मायग्रेट होईल आणि अरोमॅटायझेशन स्टॅबिलाइज होईल किंवा कार्बोकॅटायन स्टॅबिलाइज होईल आणि मला मिळेल काय, नॅफ्थॅलिन विथ दी लॉस ऑफ दिस बाय प्रोडक्ट, विथ दी लॉस ऑफ दिस बाय प्रोडक्ट. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, कोणत्याही कंपाऊंड मधनं दोन हायड्रोजन, ऍडजस्टंट कार्बन मधले दोन हायड्रोजन आपण काढून टाकू शकतो. ओके, इथं पण मगाचंच एक्झाम्पल आहे. फरक इतका आहे की इतर रिएजंट्स मध्ये दोन पार्ट केलेले आहेत. एक रिएजंट आहे क्लोरॅनिल. क्लोरॅनिल जेव्हा होईल तेव्हा जो हायड्रोजन्स निघून जाईल तर तो ह्या दोघांच्या मधनं निघून जातील आणि मला अशा पद्धतीनं मोलिक्यूल ऑब्झर्व होईल. ओके, आणि जर मी DDQ घेतला असेल म्हणजे डायक्लोरो डायसायनोक्विनोन, तर मात्र मला कार्बन कार्बन डबल बॉन्ड मधला जो काय हायड्रोजन आहे तो ह्या दोन्ही कार्बन मधले ऍड निघून जातील आणि मला इथं हायड्रोजन म्हणजे डिहायड्रोजनेटेड प्रोडक्ट मिळेल अशा पद्धतीनं. आणि हा असतो काय, मोर स्टेबल. हा कसा असतो, मोर स्टेबल असतो. तो प्रोडक्ट कसा असतो, मोर स्टेबल असतो. ठीक आहे, समजलं. हा क्लोरॅनिल, इथं आपला क्लोरॅनिल हा भाग संपतो. अजून एक मेकॅनिझम इथं मी दाखवले, तुम्ही प्रॅक्टिससाठी म्हणून करू शकता. ओके, पुढचा जो रिएजंट आहे तो आहे स्वर्ण ऑक्सिडेशन. हा सुद्धा खूप महत्वाचा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. स्वर्ण ऑक्सिडेशन, प्रायमरी अल्कोहोल दिसला किंवा सेकंडरी अल्कोहोल दिसला की त्याचं कन्व्हर्जन अल्डिहाइड किंवा कीटोनमध्ये करतो. कशामध्ये करतो, अल्डिहाइड आणि कीटोनमध्ये करतो. बघा मी काय म्हणतोय, प्रायमरी अल्कोहोल त्याचं कन्व्हर्जन अल्डिहाइडमध्ये, सेकंडरी अल्कोहोल असेल तर त्याचं कन्व्हर्जन कीटोनमध्ये करतो. आणि जर टर्शरी अल्कोहोल असेल तर त्याची रिएक्शन ह्या रिएजंटवरती होत नाही. त्याला आपण म्हणतो काय, नो रिएक्शन. त्याला आपण काय म्हणतो, नो रिएक्शन. मग स्वर्ण रिएजंट कोणतं आहे, तर स्वर्ण रिएजंट आहे ऑक्झॅलिल क्लोराईड. कोण आहे तो, ऑक्झॅलिल क्लोराईड इन DMSO. DMSO चा लॉंग फॉर्म आहे डायमिथिल सल्फॉक्साईड. काय तुझा हे, डायमिथिल सल्फॉक्साईड. त्याच्यामध्ये आपल्याला एक बेस घ्यावा लागतो आणि तो बेस आहे ऑर्गॅनिक बेस. NaOH हा इनऑर्गॅनिक बेस झाला, पण मला इथं घ्यायचं आहे काय, ऑर्गॅनिक बेस. मग ऑर्गॅनिक बेस कोण आहेत, तर सगळे अमाइन्स म्हणजे प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शरी अमाइन, हे सगळे असतात काय, ऑर्गॅनिक बेस. तर हे ऑर्गॅनिक बेस मला इथं घ्यावं लागेल. DMSO हा आहे सॉल्व्हंट, कारण की ऑक्झॅलिल क्लोराईड मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्समध्ये डिझॉल्व्ह होत नाही. मग डिझॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला मोठा स्ट्रॉंग सॉल्व्हंट घ्यायचा आहे DMSO. आणि हा DMSO कुठं आपण यूज करतो, परत NMR स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये सॉल्व्हंट म्हणून यूज करतो, DMSO किंवा CdCl3 अशा पद्धतीनं.
तर आता इथं आपण इथं बघूया DMSO हा सॉल्व्हंट यूज केला जातो ऑक्झिलरी क्लोराईड डिझॉल्व्ह होण्यासाठी, आणि कोणताही अल्कोहोल असेल तर ते सुद्धा DMSO मध्ये डिझॉल्व्ह होतं, म्हणून आपण सॉल्व्हंट कोणता घेतो, DMSO. ओके, तर मला परत एकदा रिएजंट सांगतो. सुवर्ण ऑक्सिडेशन. सुवर्ण एक सायंटिस्ट आहे, त्यानं हा रिएजंट शोधून काढला, म्हणून त्याच्या रिएजंटला आपण काय म्हणतो, सुवर्ण ऑक्सिडेशन. त्यानं काय घेतलं होतं, तर सगळ्यात पहिल्यांदा घेतलं होतं ऑक्झॅलिल क्लोराईड. DMSO हा रिएजंट नाही आहे, DMSO हा सॉल्व्हंट आहे. जसं पाणी, मीठ त्या पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतं ना, तसं पाण्याला आपण काय म्हणत नाही, पण मीठ NaCl ह्याला आपण म्हणतो. सिमिलरली ऑक्झॅलिल क्लोराईड हा आपला रिएजंट आहे, पण तो रिएजंट कशात डिझॉल्व्ह होतो, DMSO मध्ये, म्हणून आपण घेतो DMSO. आणि इथं रिक्वायरमेंट आहे सेकंड, ऑर्गॅनिक बेस. जर इनऑर्गॅनिक बेस घेतला तर रिएक्शन होतच नाही किंवा वेगळी रिएक्शन होती, पण जर आपण ऑर्गॅनिक बेस घेतलो तर ही रिएक्शन होती ऑक्सिडेशनची. इथं काय करतो हा सुवर्ण ऑक्सिडेशन, प्रायमरी असेल किंवा सेकंडरी असेल, अल्कोहोलचं कन्व्हर्जन तो कशामध्ये करतो, अल्डिहाइडमध्ये किंवा कीटोनमध्ये करतो. अल्डिहाइडमध्ये करतो किंवा कीटोनमध्ये करतो. हा रिएजंट थोडासा माइल्ड आहे, त्यामुळे इतर फंक्शनल ग्रुपवरती हा त्याचा काही परिणाम होत नाही. इतर फंक्शनल ग्रुप म्हणजे काय, समजा अल्कोहोलमध्ये एखादा कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर त्याच्यावरती तो अनरिएक्टेड राहतो, अशा पद्धतीने. ओके, आता बघा हा OH ग्रुप. आता इथं R1 आणि R2 म्हणजे इथं सेकंडरी आहे, बरोबर. त्यामुळे मला मिळालेलं आहे काय, कीटोन ॲज दी प्रोडक्ट. समजा मी R2च्या ठिकाणी जर मी तिथं हायड्रोजन घेतलो तर हा बनला काय, प्रायमरी. तर मला इथं सुद्धा R2च्या ठिकाणी काय बनेल, हायड्रोजन, म्हणजे बनला तो अल्डिहाइड. अशा पद्धतीनं आपल्याला कन्व्हर्जन पॉसिबल होतं. आता आपल्याला बघायचे ह्याची मेकॅनिझम पार्ट खूप महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात सोपी पण आहे याची मेकॅनिझम. सगळ्यात पहिल्यांदा DMSOचं स्ट्रक्चर बघा. DMSOचं स्ट्रक्चर येतं एस डायमिथिल सल्फॉक्साइड. आता इथं जर तुम्ही बघितलात, मी ॲरो दाखवतो, इथं काही लिहिलेलं नसतं, म्हणजे काय असतो नेमका, CS3 असतो. इथं सुद्धा आहे CS3, त्यामुळे 2 CS3 आहेत म्हणून त्याचं नाव काय झालं, डायमिथिल. त्याच्यानंतर सल्फर आहे आणि त्या सल्फरला अटॅच कोण आहे, डबल बॉन्ड ऑक्सिजन, म्हणून त्याचं नाव झालं डायमिथिल सल्फॉक्साइड ॲट लो टेम्परेचर. हे DMSO ज्याला आपण म्हटलं 1A, तर तो कॉन्ज्युगेशन्समध्ये असतो त्याच्या दुसऱ्या फॉर्मवरती, आणि तो दुसरा फॉर्म कोणता आहे, तर हा त्याचा दुसरा फॉर्म आहे. आणि जेव्हा कॉन्ज्युगेशनमध्ये जेव्हा O- तयार होईल तेव्हा तो कुणावरती रिएक्ट होतो, येस, ऑक्झॅलिल क्लोराईड. आता प्रश्न पडणार असणार आहे, ऑक्झॅलिल क्लोराईडचं स्ट्रक्चर कसं आहे. तर बघा कसं मी दाखवू शकतो, तर इथं आहे स्ट्रक्चर ऑक्झॅलिल क्लोराईड, म्हणजे C डबल बॉन्ड O, त्याला अटॅच परत C डबल बॉन्ड O, आणि दोन्ही बाजूला एक एक व्हॅलेन्स शिल्लक राहते, तिथं आपण जोडायचं आहे क्लोरीन. तर ह्याचं नाव बनतं काय, ऑक्झॅलिल क्लोराईड. आता हा O-, मी आता मेकॅनिझम दाखवतो विथ ॲरो. हा O- निगेटिव्ह म्हणजे न्यूक्लिओफाईल आहे, तर तो इलेक्ट्रोफाईल कार्बनवरती अटॅक करेल. अशा पद्धतीनं अटॅक केल्यानंतर काय होईल, हा O- तयार होईल. ओके, O- तयार झाल्यानंतर तो ऑब्झर्व करतो, इथं कोण आहे, क्लोरीन म्हणजे गुड लिव्हिंग ग्रुप, त्यामुळे काय होईल, O- परत डबल बॉन्ड तयार करतो याच्यावरती, आणि क्लोरीनला निघून जावं लागतं. ॲट टेम्परेचर किती, -78°C. म्हणजे बघा टेम्परेचर इथं खूप महत्त्वाचा पार्ट आहे. 0°ला बर्फ होतो, आणि बर्फाच्या खाली 78°C, ज्याला आपण म्हणतो -78, तर त्या टेम्परेचरची रिएक्शन करावी लागते, तर आपल्याला हा प्रोडक्ट मिळतो. त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे मिळाला CS3, हा सल्फर, हा CS3, O- त्याच्यावरती अटॅक केल्यामुळे O बॉन्ड झालेलं आहे, C डबल बॉन्ड O, परत C डबल बॉन्ड O, Cl. ओके, आता पुढं काय होतं बघा, हा जो निघून गेलेला क्लोरीन आहे, तर तो आता बनतो काय, हा क्लोरीन जो निघून गेला होता तो बनतो आता व्हिलन म्हणजे काय, तर तो परत तुमच्या बेसिक मॉलिक्यूल आहे सल्फर, पॉझिटिव्ह चार्ज, त्याच्यावरती अटॅक करतो. आणि सल्फरवरती अटॅक केल्यानंतर काय तयार होतो, तर हा बॉन्ड जो आहे सल्फर, व्हॅलेन्सी सॅटिस्फाय होण्यासाठी त्याला हा बॉन्ड काय करावा लागतो, ऑक्सिजनवरती बॉन्ड ब्रेक करावा लागतो. आणि ऑक्सिजनवरती बॉन्ड ब्रेक करतो म्हणजे ऑक्सिजनवरती निगेटिव्ह चार्ज
तो निगेटिव्ह चार्ज काय करतो, परत कार्बनवरती डबल बॉन्ड तयार करतो. आणि कार्बनवरती डबल बॉन्ड तयार केल्यामुळे हा जो बेसिक मॉलिक्यूल आहे, यस, आतमध्ये सी डबल बॉन्ड ओ आणि Cl अशा पद्धतीनं एक सॉल्ट बाहेर पडतो. त्याचं नाव मी शॉर्टमध्ये म्हणतो डायमिथिल सल्फोनियम क्लोराईड सॉल्ट. ओके, क्लोरो डायमिथिल सल्फोनियम क्लोराईड सॉल्ट हा बाय प्रोडक्ट पडतो. अलॉंग विथ कार्बन डायऑक्साईड हा गॅस बाहेर पडतो आणि एक विषारी कार्बन मोनॉक्साईड हा सुद्धा गॅस बाहेर पडतो. ओके, आता आपला हा 4 ह्याला आता आपल्याला पुढे यूज करायचं आहे. मी क्लिअर करतोय. आता हा जो 4 आहे, हा 4 ची रिएक्शन आपण कोणावरती करणार आहोत, आपण जो घेतलेला अल्कोहोल असेल त्या अल्कोहोलवरती आपण करणार आहोत. आता इथं जो दिसतो अल्कोहोल आहे तो कसा आहे, R1 CH2 आणि ह्या CH ला OH ग्रुप अटॅच आहे, म्हणजे हा कोणता आहे, सेकंडरी अल्कोहोल आहे. सेकंडरी असेल तर त्याचं कन्व्हर्जन कीटोन मध्ये व्हायला पाहिजे. ओके, आता काय होतं, हा तुमचा 4, ओके, आणि तुमचा ऑक्सिजन, येस, हा ऑक्सिजन निगेटिव्ह चार्ज असतो आणि सल्फर कुठला चार्ज असतो, पॉझिटिव्ह चार्ज. त्यामुळे काय होतं की हा ऑक्सिजन ह्या सल्फरवरती काय करतो, अटॅक करतो. ओके, सल्फरवर अटॅक केल्यानंतर काय होतं, यस, तर हा तुमचा Cl आणि हा तुमचा हायड्रोजन अशा पद्धतीने HCl बनून हे 2 HCl बाय प्रोडक्ट ह्यामध्ये बाहेर पडतो. आता शिल्लक काय राहिला बघा, हा CH3S CH3 म्हणजे CH3S CH3 आहे आणि तो आहे ऑक्सिजनला बाइंड. ओके, तो कुणाला बाइंडिंग आहे, आता ऑक्सिजनला आहे, आणि ॲज वेल ॲज Cl- हा सॉल्ट आहेच. आता इथं आपला घेतला होता काय, ऑर्गॅनिक बेस, ट्राय इथिल अमाइन हा बेस घेतला होता. आता बेस काय करतो, बेसचं काम काय असतं की ॲसिडिक प्रोटॉनला अबस्ट्रॅक्ट करणं. बेसचं काम काय असतं, ॲसिडिक बेस प्रोटॉनला अबस्ट्रॅक्ट करणं. मग इथं जर बघितलात तर इथं CH3 आहे, बरोबर आहे ना, CH3 आहे. मी अशा पद्धतीने लिहितो, CH2 बॉन्ड हायड्रोजन म्हणजे CH3 झाला ॲक्च्युली. हा जो प्रोटॉन आहे ॲसिडिक प्रोटॉन, तो ॲसिडिक प्रोटॉन हा बेस कॅप्चर करतो. काय करतो, बेस कॅप्चर करतो. बेस कॅप्चर केल्यामुळे काय होईल, ह्या कार्बनवरती येतो निगेटिव्ह चार्ज. हा कार्बनवरती काय येतो, निगेटिव्ह चार्ज, म्हणजे काय झालं आता, कार्बेनियन. आणि हा निगेटिव्ह चार्ज जिथं दाखवलेला आहे, हा निगेटिव्ह चार्ज हा ॲसिडिक प्रोटॉन अबस्ट्रॅक्ट करतो. हा ॲसिडिक प्रोटॉन अबस्ट्रॅक्ट करतो. हा ॲसिडिक प्रोटॉन काढून घेतल्यामुळे कार्बनची व्हॅलन्सी 1 कमी होती. त्यामुळे काय करतो, हा बॉन्ड ऑक्सिजनवरती डबल बॉन्ड तयार करावा लागतो. आणि ऑक्सिजनवरती डबल बॉन्ड तयार करायचा असेल तर ऑक्सिजन आणि सल्फरमधला काय व्हायला पाहिजे, बॉन्ड ब्रेक व्हायला पाहिजे. त्यामुळे आपल्याला काय मिळेल, डायमिथिल सल्फाइड ॲज बाय प्रोडक्ट अलॉंग विथ युअर फायनल प्रोडक्ट इज कीटोन, ज्याला आपण म्हणतो काय, कार्बोनिल ग्रुप, ज्याला आपण काय म्हणतो, कार्बोनिल ग्रुप किंवा कार्बोनिल कंपाऊंड. जर R2 हायड्रोजन असता तर आपल्याला अल्डिहाइड मिळाला असता. R2 हा कार्बन असल्यामुळे इथं मला मिळाला काय, कीटोन. ह्याला आपण म्हणणार आहोत स्वर्ण ऑक्सिडेशन रिॲक्शन. थोडीशी कन्फ्युजन मेकॅनिझम आहे, पण सगळ्यात सोपी आहे. अजून वेळ आहे 8 मिनिट, मी परत थोडंसं रिपीट करतो, ज्यांना नाही समजलं असेल त्यांना दुसऱ्या टायमाला समजून येईल. ओके, तर बघा काय काय घ्यावं लागतं. डायमिथिल सल्फॉक्साईड, हा कार्बन इथं आहे म्हणजे ह्याला आपण काय हे करतो, सायलेंटली CH3 म्हणतो. इथं सुद्धा CH3 म्हणतो. 2 मिथिल ग्रुप म्हणून याचं नाव झालं डाय मिथिल ग्रुप, आणि हा आहे सल्फॉक्साईड. हा त्याच्या रेझोनन्स स्ट्रक्चरमध्ये येतो तेव्हा ऑक्सिजनवरती निगेटिव्ह चार्ज येतो आणि सल्फरवरती पॉझिटिव्ह चार्ज. सल्फरची व्हॅलन्सी बघा 2 किंवा 4, जर एक्स्ट्रा झाला तर त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो. ओके, म्हणजे 3 असेल तर त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज. सल्फरची व्हॅलन्सी किती आहे, 4 किंवा 2, त्यामुळे इथं 4 आहे, त्यामुळे सल्फरवरती कोणताही चार्ज नाही आहे. पण इथं 3 असल्यामुळे सल्फरवरती चार्ज आहे पॉझिटिव्ह. ओके, हा ऑक्सिजन निगेटिव्ह चार्ज काय करतो, कार्बोनिल ग्रुपवरती अटॅक करतो. कार्बोनिल ग्रुपवरती अटॅक केल्यानंतर इथनं Cl- हा निघून जातो, कारण की तो गुड लिव्हिंग आहे. पण जेव्हा Cl- निघून जातो तेव्हा मात्र तो परत अटॅक करतो सल्फरवरती. आणि सल्फरवरती अटॅक केल्यामुळे काय होतो, ह्या कंपाऊंडमधनं
कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड हे गॅसेस बाहेर पडतात आणि मला मिळतो काय, क्लोरोडायमिथिल सल्फोनियम क्लोराईड हा आपल्याला मिळतो. ॲक्च्युअली स्वर्ण ऑक्सिडेशनमध्ये हा जो 4 नंबरला दिसतो तोच रिएजंट आहे, पण हा रिएजंट आपल्याला रिॲक्शन सुरू असताना तयार करावा लागतो. त्याला आपण म्हणतो काय, इन सिटू. समजते ना, इन सिटू. आता हा 4 नंबरचे रिॲक्शन आपण आपल्या अल्कोहोलवरती बघूया. तर हा 4 नंबरचा रिएजंट आणि आपला अल्कोहोल आहे हा सेकंडरी अल्कोहोल. ओके, जेव्हा 4 आणि 5 नंबरची रिॲक्शन होती तेव्हा काय होतं बघा, ह्या ऑक्सिजनचे लोन पेअर आहेत. म्हणजे ऑक्सिजनचे लोन पेअर म्हणजे ऑक्सिजन रिच असतो. ऑक्सिजन रिच म्हणजे त्याला आपण म्हणतो काय, निगेटिव्ह चार्ज. हा निगेटिव्ह चार्ज कुणाला अट्रॅक्ट करेल, पॉझिटिव्ह चार्जला. मग 4 मध्ये पॉझिटिव्ह चार्ज कुणाजवळ आहे, सल्फरवरती. त्यामुळे हा निगेटिव्ह चार्ज काय करेल, सल्फरवरती अटॅक करेल. मग सल्फरवरती अटॅक जेव्हा करेल तेव्हा ऑक्सिजनची व्हॅलन्सी बनती किती, 3. ऑक्सिजनची व्हॅलन्सी 3 कधीच असू शकत नाही आहे. त्यामुळे एक हायड्रोजन म्हणजे ऑक्सिजनला अटॅच असणारा हायड्रोजन आणि ह्या रिॲक्टिंग सिस्टीममधला क्लोरीन हे दोघे एकत्र येतील आणि HCl हा बाय प्रोडक्ट घेतनं बाहेर पडेल. आणि मला मिळाला काय, 6 नंबरचा कंपाऊंड. 6 नंबरचा कंपाऊंड तयार झाला की आपल्याला कामाला येतो कोण, बेस. बेसचा रोल काय असतो, टू अबस्ट्रॅक्ट दी ॲसिडिक प्रोटॉन. मग इथं अबस्ट्रॅक्ट करण्यासाठी 2 ॲसिडिक प्रोटॉन आहेत, एक इथला हायड्रोजन आणि एक इथला CH3 मधला एक हायड्रोजन. ओके, CH3 मधला एक हायड्रोजन. पण विचार करायला गेलात तर CH3ला अटॅच जो हायड्रोजन आहे म्हणजे हा हायड्रोजन हा आहे वीक ॲसिडिक, हा आहे वीक ॲसिडिक आणि हा आहे स्ट्रॉंग ॲसिडिक. जेव्हा बेस आहे हा बेस वीक असल्यामुळे तो वीक प्रोटॉनला अबस्ट्रॅक्ट करेल. कुणाला का अबस्ट्रॅक्ट करेल, वीक प्रोटॉनला अबस्ट्रॅक्ट करेल. वीक प्रोटॉनला अबस्ट्रॅक्ट केल्यामुळे CH2 कडे कोणता येईल चार्ज, निगेटिव्ह. त्याला आपण म्हणतो काय, कार्बॅनियन. आणि हा कार्बॅनियन काय करेल, हायड्रोजन अबस्ट्रॅक्ट करेल. त्यामुळे ह्यामध्ये डबल बॉन्ड तयार करावा लागेल ऑक्सिजनवरती. आणि इथं डायमिथिल सल्फाईड म्हणजे बघा सल्फरची व्हॅलन्सी इथं 2 आहे ना, डायमिथिल सल्फाईड हा प्रोडक्ट बाहेर पडेल. आणि फायनली आपल्याला काय मिळेल, ऑब्झर्व द डिझायर्ड प्रोडक्ट कोणता आहे, तो कार्बोनिल कंपाऊंड. तो अल्डिहाइड पण असू शकतो, कीटोन पण असू शकतो, डिपेंड करतो. इथं जर R2 हायड्रोजन असेल तर इथं मला अल्डिहाइड मिळेल आणि जर तिथं R2 हा कार्बन असेल तर मला मिळेल कीटोन. अशा पद्धतीनं आपण कन्वर्जन करू शकतो. ठीक आहे, आता मी पुढे जातोय. काही एक्झाम्पल्स आहेत, एक्झाम्पल्समध्ये आपण बघूया काय काय होतं. तर इथं आहे प्रायमरी अल्कोहोल DMSO, ऑक्झॅलिल क्लोराईडचं स्ट्रक्चर COCl ट्वाईस. इथं हे घेतलेलं आहे डायमिथिल क्लोराईड ॲज दी सॉल्वंट आणि ट्रायइथिल अमाइन. तर इथं मला मिळतो काय, प्रायमरी अल्कोहोल असल्यामुळे मला मिळतो अल्डिहाइड. प्रायमरी अल्कोहोल असल्यामुळे मला मिळतो काय, अल्डिहाइड. वरचं स्ट्रक्चर आहे, फक्त मी इथे एक कार्बन जोडला मिथिल ग्रुप, तर इथं बनला काय, सेकंडरी अल्कोहोल बनला. सेम रिएजंट पण मला इथं मिळाला प्रोडक्ट काय, फायनल कीटोन मिळाला. ओके, इथं बघितला तर हा सेकंडरी OH ग्रुप आहे तर मला मिळतो काय, कीटोन. इथं पण बघितला तर सेकंडरी OH ग्रुप आहे त्यामुळे मला मिळतो काय, प्रोडक्ट कीटोन ॲज दी प्रोडक्ट मिळतो. ठीक आहे, इथं आपण DMSO म्हणजे स्वर्ण ऑक्सिडेशन हा पार्ट संपतो. ठीक आहे, हायड्रोजन पेरॉक्साईड डॅकिन रिॲक्शन हे खूप मोठा पॉईंट आहे आणि ते मला असं वाटतं की आज आता होणार नाही आणि बरंच कन्फ्युजन होईल, त्यामुळे मी इथंच थांबतोय.